Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की 2018 साली राज्यांचे अधिकार काढून घेतले नसते तर कदाचित मराठा आरक्षणाची केस आपण हरलोच नसतो. केंद्र सरकारचं धोरण आणि भाजपचं धोरण यात तफावत आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. आणि मराठा आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात काही खोटं आहे का असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी सुप्रिया सुळेंशी केलेला हा एक्सक्लुझिव्ह संवाद पाहूया. काल लोकसभेमध्ये 127वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आता माझ्यासोबत आहेत. ताई, काल खरं तर तुम्ही सभागृहामध्ये सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि केंद्र सरकारकडून एक क्लॅरिफिकेशन मागितलेलं होतं. एकतर 50%च्या मर्यादेसंदर्भात केंद्राची नेमकी काय भूमिका आहे हे क्लॅरिफिकेशन केंद्राकडून अद्याप मिळालेलं नाही आहे. काय तुमची याच्यावरती प्रतिक्रिया? नाही, जी घटना दुरुस्ती केली ही खरं तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण ते जेव्हा दिल्लीला आले होते तेव्हा त्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांकडे ही मागणी केली होती आणि त्याच्यामुळे खरं तर हे बिल आलेलं आहे. पण तेव्हा दोन गोष्टींच्या मागण्या केल्या होत्या. एक तर की ही घटना दुरुस्ती आणि दुसरं 50%चा जो कॅप आहे त्याच्यात आम्हाला सरकारला, केंद्र सरकारने कोर्टात लढण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि फक्त महाराष्ट्राचा प्रश्न आहे, सगळ्याच राज्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. यातली अर्धी गोष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे अजून मला विचारलं तर आपला प्रश्न ह्याच्यातून सुटत नाही, कारण का केंद्र सरकारने फक्त अर्धच काम केलंय, उरलेलं अर्ध सहकार्याची अत्यंत तातडीने गरज आहे. आज तुम्ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची सुद्धा भेट घेतली, त्यांना सुद्धा एक निवेदन दिलं आहे. बाकीचे खासदार सुद्धा यावेळी आपल्यासोबत होते. काय नेमका प्रतिसाद आहे या मुद्द्यावर? नाही, खरं तर मला विचार आलता, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची क्रोनॉलॉजी तुम्ही बघितली पाहिजे की 2018 साली जर हा कायदा जर केलाच नसता, म्हणजे राज्याचे अधिकार काढून घेतलेच नसते, तर कदाचित आपण मराठा आरक्षणाची केस जी महाराष्ट्र सरकार हरलो ती हरलोच नसतो, पहिला मुद्दा. आणि त्याच्यामुळे या केंद्र सरकारने तेव्हा हे राज्याचे अधिकार का काढून घेतले ह्याचं उत्तर माझ्याकडे अजूनही नाही आहे. अधिकार राज्यांना होतेच, आधी होतेच, मग नंतर त्यांनी बदल केला, म्हणजे हे कारण नसताना केलं. आणि दुसरं, महाराष्ट्र सरकारमध्ये जेव्हा भाजपचं सरकार होतं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विश्वासाच्या नात्याने एक मताने सगळ्या आमदारांनी ह्याला पाठिंबा दिला आणि केंद्रात पाठवलं. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का नाही की ही तांत्रिक अडचण आहे? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. त्याच्यामुळे हा सगळा जो आता प्रॉब्लेम झालेला आहे हा तेव्हापासून का नाही त्यांनी विस्तारला? म्हणजे ही जी घटना दुरुस्ती आत्ता केली आहे ही तेव्हा केली असती, भाजपचं सरकार महाराष्ट्रात असताना, केंद्रात असताना, कदाचित मराठा आरक्षणाची केस आपण हरलोच नसतो. जर क्रोनॉलॉजी बघितली तर ऑगस्ट 2018 मध्ये 102वी घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झालं. नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो कायदा आला. तुम्ही असं म्हणताय की तेव्हा जर तो कायदाच नसता हे केला तर तुम्हाला याच्यात काही वेगळं दिसतंय? मला समजत नाही की म्हणजे हे नीट व्यवस्थित करायचं नाही या भाजपला. भाजपच्या मनात नक्की काय कळत नाही. त्यांचे सगळे खासदार तुम्ही काल बघा, प्रत्येकाचं भाषण बघा, प्रत्येकाने काहीतरी वेगळं भाषण केलं. म्हणजे नक्की त्यांना, आणि मी फक्त मराठा म्हणत नाही, मराठा असेल, आपले पाटेदार असतील, लिंगायत असतील, मुस्लिम आरक्षण असेल, तुम्ही हे सगळेच बघा ना, किंवा जाट असेल, या सगळ्यांचाच प्रश्न आहे हा. प्रत्येक जे खासदार काल बोलले, प्रत्येक खासदाराचा सूर हा वेगळा होता. तुम्ही प्रत्येकाचं भाषण ॲनालाइज करून बघा. काही म्हणजे मला त्याच्यामुळे भाजपची नक्की नीती काय आणि सरकारची पॉलिसी काय आणि सरकारची काय आहे आणि भाजपची काय ह्याच्यात पण अंतर आलंय. भाजपच्या पहिल्या ज्या लीड स्पीकर बोलल्या त्यांनी काय सांगितलं की जातीय जनगणना ही केली, तातडीने गेली पाहिजे. ही भाजपची भूमिका आहे का सरकारची भूमिका आहे? तो लीड स्पीकर भाजपचा होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्यांचं भाषण एकदम कट केलं पटकन. त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की ही भूमिका जर त्यांची असेल, म्हणून मी त्यांना स्पष्टपणे विचारलं की तुम्ही जर करणार असाल तर ऑन उत्तर द्या. त्याचं उत्तर माननीय मंत्र्यांनी दिलं नाही. किंवा एम्पिरिकल डेटा ज्या ओबीसीच्या पंचायत राजमध्ये अडचणी आल्या त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही. आणि मी पॉइंटेड प्रश्न विचारले, मी काही विषयाला सोडून कुठलाही प्रश्न त्यांना विचारलेला नाही.
एम्पिरिकल डेटाचा उल्लेख त्यांच्याही खासदारांकडून आलेला होता आणि मग तुम्हाला ते क्लेरिफिकेशन हवं होतं त्याच्या संदर्भातलं. पण ज्या अर्थी केंद्र सरकार ते करायला तयार नाहीये, काय वाटतंय तुम्हाला, कशामुळं ही भूमिका असावी? नाही, हेच मला कळत नाही की त्यांचे खासदार एक बोलतात आणि सरकारचं वागणं काहीतरी वेगळं असतं. त्याच्यामुळे सरकार आणि खासदारांमध्ये काही अंतर आहे का? किंवा भाजप पक्ष म्हणून आणि सरकार NDA म्हणून याच्यात काही अंतर आहे का? आता NDA फारसं काही राहिलेलं नाही आहे, बरेच त्यांचे गेलेलेच आहेत सगळे किंवा घालवलेत त्यांनी. पण त्याच्यामुळे मला समजत नाही आहे की नक्की क्लॅरिटी येत नाही. तुम्ही भाषणं काढून बघा, इतकी मी भाषणं, म्हणजे मी संभाजी महाराजांचे आभार मागते की त्यांनीही अगदी व्यवस्थितपणे आज सकाळी समजून सांगितलं की कुणाची भाषणं कशी झाली आहेत, काही त्याच्यात कमतरता आली असेल किंवा नाही, ह्या गोष्टी त्यांनी अतिशय सरळपणे आज मांडल्या. तुमच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी पाहिल्या आज. त्याच्यामुळे हा जो गोंधळ, ॲम्बिग्युटी हे सारखं भाजप ठेवतंय. आणि काल सेनेचं पण जर भाषण तुम्ही ऐकलं तर हे कन्फ्युजनमधून काय होणार, कन्फ्युजन क्रिएट करून हे मतभेद तयार करणार, मतभेद करून कटुता तयार होईल. त्याच्यामुळे इतकी करेक्ट लाईन न घेतल्यामुळे आणि भाजपच्या सगळ्या खासदारांची भाषणं करा, त्याच्यात एक वक्तव्य नाही आहे. आणि सगळ्या धनगरमध्ये आरक्षणातच आहे, आदिवासींची जी अडचण आहे ती मनमोकळेपणे ते मांडत नाहीत, मराठा समाजाचं तेच आहे, लिंगायत समाजाचं तेच आहे, मुसलमान समाजाचं तेच आहे. त्याच्यामुळे हा सगळं ॲम्बिग्युटी, म्हणजे करायचंय का नाही, करताना एक म्हणतात आणि करतात दुसरं काहीतरी. महाराष्ट्रातल्या भाजपच्या महिला खासदारांनी भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा आरोप होता की सगळे मराठा मराठा असं का करतायत, एकाच जातीचा एवढा कळवळा काय आहे, अशा पद्धतीचं विधान त्यांनी. ह्याचं उत्तर भाजपनीच दिलं पाहिजे, कारण का त्यांच्या खासदारांनी आमच्या कुणाच्या भाषणात ही गोष्ट आली नाही. त्याच्यामुळे हा कदाचित हा मतभेद हा भाजपचा अंतर्गत काहीतरी प्रॉब्लेम आहे असं दिसतंय. कारण का म्हणून मी म्हणलं की भाजपची जी कालची भाषणं झाली ह्याच्यात भाजप सरकार म्हणून, भाजप पक्ष म्हणून आणि भाजपचं नेतृत्व ह्याच्यात गॅप्स दिसत आहेत, ज्याचा उल्लेख माननीय संभाजी महाराजांनीही त्यांच्या भाषणात केला. आता राज्यसभेमध्ये हे आत्ता बिल येतंय, त्याच्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल आणि पुन्हा एकदा जो चेंडू आहे तो राज्याकडे येईल. तुम्हाला काय दिसतंय, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता मराठा आरक्षणाची पुढची वाटचाल जी आहे ती नेमकी कशी असेल, शक्य आहे कोर्टामध्ये टिकणं? आता ते सगळं मला असं वाटतं आपण टेक्निकल वकिलांशी बोलायला लागेल, पण 50% कॅप जोपर्यंत आपण काढत नाही. मी माननीय अशोक चव्हाणांचंही वक्तव्य त्याच्यात ऐकलं, त्यांनी टेक्निकल ॲडवाईस घेऊन म्हणजे अटर्नी जनरलांशी चर्चा केली. आज योगायोगाने माझी नारायण राणे साहेबांचीही भेट झाली. त्यांनाही मी खरं तर आग्रह केला की म्हटलं आपण संसदेत जरूर बोलावं, कारण का त्यांना या विषयाचा खूप अभ्यास आहे. त्याच्यामुळे राणे साहेबही बोलले तर महाराष्ट्राची बाजू अजून क्लिअर होईल. त्याच्यामुळे मला खरं तर काल लोकसभेत अपेक्षित होतं की महाराष्ट्राच्या वतीने अजून काही खासदार बोलतील, पण तसं काही झालं नाही. माननीय संजय राऊत ही ह्याच्याबद्दल, राऊत साहेब ही सकाळी आज त्याच्याबद्दल बोलले. त्याच्यामुळे नक्की भाजपच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत नाहीये आणि ते त्याच्यात त्यांची नियतमध्ये काहीतरी खोट आहे असं मला उगाच कालच्या डिबेट नंतर वाटतंय. म्हणजे मला विश्वासच बसत नाही, कारण का ते डायरेक्ट क्लिअर सिग्नलच देत नाहीये की नक्की त्यांना काय करायचंय. महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांना संधी दिली गेली नसावी आणि राज्यसभेमध्ये सुद्धा छत्रपती संभाजीराजे यांना बोलण्याची संधी मिळत नाहीये, काय वाटतं? नाही, दुर्दैवी आहे. मला असं वाटतं राणे साहेब असतील, दानवे साहेब मंत्री आहेत, काल भूपेंद्र यादवजी त्यांनी मंत्री म्हणून इंटरव्हेन्शन केलंच ना. तर राणे साहेबांचं महत्त्वाचं इंटरव्हेन्शन लोकसभेत महत्त्वाचं आहे, कारण का शेवटी लोक तिथून, लोकांचे निवडून येणारे सगळे नेते तिथे असतात आणि त्यातून राणे साहेबांचा अनेक वर्षाचा अभ्यास आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून राणे साहेबांनी किती वर्ष काम केलं. त्याच्यामुळे काल राणे साहेबांना खरं तर भाजपाने लीड करायला द्यायला पाहिजे होतं. आता ते कॅबिनेटमध्ये मंत्री पण आहेत, त्यांचा विषयाचा सखोल अभ्यास आहे. तर मला खरं तर वाटलं होतं की काल भाजप जर त्यांच्या नियतमध्ये एकदम सफाई खरंच जर असती, काल नियतचा अनेक वेळा उल्लेख भूपेंद्र यादवजींनी केला, तर जर त्यांची खरंच नियत इतनी साफ होती तर काल राणे साहेबांना तर म्हणजे कॉमन सेन्स, इट इज नॉट रॉकेट सायन्स, का दिली नसावी? आता हा प्रश्न माझ्याही मनात आला की काल खरं तर राणे साहेबांनीच डिबेट लीड करायला पाहिजे होतं. मगाशी बोलताना तुम्ही हे म्हटलात की जर त्यावेळी हा म्हणजे ही दुरुस्तीच आणली नसती तर कदाचित आपण मराठा आरक्षणाची केसच हरलो नसतो. काय तुम्हाला मग जे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यावेळी घडलं, जी क्रॉनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं हे दिसतंय?
नाही अर्थातच ते जाणून बुजून केलंय का त्यांनी व्यवस्थित त्याचा अभ्यास केला नाही किंवा त्यांना द्यायचंच नव्हतं आणि म्हणून त्यांनी आणि कारण तुम्ही बघा सगळी बिलं ही एकमताने पास होते म्हणजे महाराष्ट्राच्या ही असेंब्लीनी एकमताने पाठवली कालही आमचे जरूर म्हणजे आमचं म्हणणं होतं की महागाईवर डिबेट घ्या आज कृषी बिलांवर चर्चा करूया आपण पेगेसिसवर चर्चा करूया हे सगळे विषय आम्ही किती अडचणी असल्या तरी बाजूला ठेवून म्हणजे आज पेट्रोल डिझेल गॅसचा भाव तुम्ही बघताय इन्फ्लेशन किती आहे अनएम्प्लॉयमेंट आहे कोविडचा वॅक्सिन लोकांना मिळत नाही या सगळ्यावर आम्ही चर्चा करू इच्छितो पण सरकारकडून काहीच पहल झाली नाही करायची एकतर ते फक्त आपलं टीव्हीवर एवढ्यापुरतं तेवढं थोडं पडायचं पुढे त्यांनी काहीच प्रयत्न नाही केले हे असतानाही ही घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे म्हणून आम्ही सगळे आमचे मतभेद वाढवून सगळं ऑपोजिशननी एक होऊन सरकारबरोबर काल आम्ही उभं राहिले कारण का महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे असं असताना तो अर्धवटच का तुम्ही केला म्हणजे आणि हे सरकारलाही माहिती आहे काल माननीय मंत्री वीरेंद्र सिंगजींनीही कबुली केली की 50% कॅपची अडचण आहे त्यांच्या उत्तरात आलेलं आहे काल त्याच्यामुळे हे सरकारलाही माहिती आहे तरी जाणून बुजून ते करतायत अनेक राज्यांमध्ये आधीच आरक्षण जे आहे ते 50% मर्यादेपर्यंत पोहोचलेलं आहे असं असताना मग केवळ अधिकार देऊन काय साध्य होणार आहे अधिकार देऊन कदाचित त्यांच्यावरची जबाबदारी त्यांना नको आहे या सरकारचं असंच असतं की ते सोयीप्रमाणे जबाबदारी घेतात म्हणजे मी नेहमी म्हणते की लिस्ट असतात की सरकारनी काय काम म्हणजे केंद्र सरकारनी काय काम करायचं आणि राज्यांनी काम करायचं आता राज्यांचे अनेक अधिकारी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बद्दल हे सरकार बोलत राहतं पण त्यांच्या वागणुकीत कोऑपरेटिव्ह फेडरलिझम दिसत नाही वॅक्सिनचं उदाहरण बघा वॅक्सिनचा किती गोंधळ या लोकांनी घातलेला आहे महाराष्ट्र सरकार आज 1 कोटी लसी देणं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे पण केंद्र सरकार आपल्याला देतच नाही आता हेल्थ हा कुठला विषय आहे हेल्थ हा स्टेट सब्जेक्ट आहे किंवा शिक्षण हेल्थ हा स्टेट सब्जेक्ट आहे तसंच शेती हा स्टेट सब्जेक्ट आहे ही सगळी जी त्यांनी लादली कायदे शेतीचे कुठल्या राज्यांची किती नक्की चर्चा झाली होती तुम्ही किती सूचना केल्या आणि सोयीप्रमाणे ते म्हणतात म्हणजे आता जीएसटी काउन्सिलमध्ये सगळ्यात जास्त फायनान्स मिनिस्टर कुठल्या पक्षाचे आहेत तर भाजपाचे आहेत आपण काही त्यांना विचारलं की ते म्हणतात जीएसटी काउन्सिल विल डिसाईड अरे जीएसटी काउन्सिलमध्ये आहे कोण तुमचेच सगळे मुख्यमंत्री आहेत आणि फायनल डिसिजन अर्थमंत्री तुमच्याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे सोयीप्रमाणे ते त्यांची भूमिका बदलत राहतात त्याच्यामुळे त्यांना जेव्हा कळतं की आपल्याला काही जमत नाही मग ते तसं स्टेटवर लादतात आणि त्यांना जेव्हा अधिकार काढून घ्यायचे असतात तेव्हा ते सातत्याने अधिकार राज्यांकडून काढतात आणि अतिशय चुकीचं आहे राज्य आणि केंद्र या सगळ्यांनी यांनी एकत्र जरी आमचे राजकीय मतभेद असतील तरी या दोघांनीही एकदा इलेक्शन संपल्यावर एक चांगला डायलॉग ठेवून चांगलं काम करणं हे गरजेचं आहे आणि ह्या देशाचा इतिहास आहे जरी वेगळ्या मताची सरकार असली तरी कामं होत राहिली काल जेव्हा हे विधेयक मंजूर झालं त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत होत्या की आता केंद्रानं हे काम केल्यानंतर ठीक आहे म्हणजे 50% आरक्षणाच्या मर्यादेचा त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये पण राज्यानं सुद्धा आता आपली हालचाल जी आहे ती तातडीनं करावी तर ती लवकरात लवकर सुरू होऊ शकते हो अर्थातच का नाही मला वाटतं सगळ्याच राज्यांनी ज्यांना आरक्षणाचे मुद्दे करायचे आहेत कारण का एक भावनिक मुद्दा आहे सगळ्यांच्या मुलांचे प्रश्न आहेत पण एक गोष्ट मला सातत्याने सांगायची की ही भूमिका मला सगळ्यांमध्येच दिसली सगळ्या समाजांमध्येही दिसली की कुणाचं काढून कुणाला नकोय त्यांचं म्हणणं आमच्या हक्काचं द्या आम्हाला कुणाचं काढून नकोय त्यामुळे ही भावना फार चांगली आहे त्यामुळे हा जो सोशल फॅब्रिक आपण म्हणतो हा टिकून ठेवण्याची नैतिक जबाबदारी आमच्याही सगळ्यांची आहे आणि आम्ही सातत्यात लोकांमध्ये जाऊन लोकांनाही समजून सांगितलं पाहिजे की काय प्रोसेस आहे काय ही आता कुठली तरी आशीर्वाद यात्रा वगैरे काढता आहे जन आशीर्वाद यात्रा ह्याच्यात खरे बोललं तर बरं होईल नाही तर उगाच काहीतरी गैरसमज वाढवून समाजात अंतर आणण्याचं पाप त्या लोकांनी आधीही केलेलं आहे आणि करूही शकतात त्याच्यामुळे बघूया काय होतं पण महाराष्ट्र सरकार आणि महाविकास आघाडी या सगळ्या समाजांना न्याय देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करते मी माननीय उद्धवजी माननीय दादा आणि माननीय अशोक चव्हाण यांचे मनपूर्वक आभार मानते की सेशन सुरू व्हायच्या आधी परवा निर्णयाच्या आधी आमची सविस्तर त्यांनी तातडीने मीटिंग घेतली आणि रेग्युलरली आम्हाला सगळ्या खासदारांना ब्रीफिंग करतात आणि वकिलांच्या मीटिंग्ज असतात त्यामुळे पूर्ण ताकदीने कुठलाही समाज जो आरक्षण मागतोय त्याला हा अधिकार मिळण्यासाठी आणि दुसऱ्याचा काढून न घेता करण्यासाठी सगळेच महाविकास आघाडीचे प्रयत्न चालू
या होत्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मराठा आरक्षण आणि एकूणच 127व्या घटना दुरुस्ती संदर्भात केंद्र सरकारनं जे विधेयक आणलेलं आहे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि मराठा आरक्षणावरती भाजपची भूमिका दुटप्पीपणाची आहे का? जर 2018मध्ये हे विधेयक 102 घटना दुरुस्ती आणलं नसतं तर कदाचित मराठा आरक्षणाची केस आपण हारलो देखील नसतो, अशा पद्धतीचं विधानसुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना केलं आहे. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.